शेतकरी बांधवांसाठी आज सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। बघा, ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आली आहे। पेपरची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 20वा व नमोचा 7वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। याच 18 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। तर शासनाकडून पीएम तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आज या ठिकाणी तुम्हाला हप्ता कधी मिळणार, सर्व डिटेलमध्ये अगदी 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। बघा, तर शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी सांगण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूया नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7वा आणि 20वा हप्ता लवकर जमा होणार आहे का। संपूर्ण तुम्हाला प्रूफ सहित माहिती देणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। पाहूयात नेमकं नमोचा आणि पीएमचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे व कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचा 20वा नमोचा 7वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, असे प्रशासनाने या ठिकाणी सांगितलं आहे। आता हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे, कारण की पेरणी या ठिकाणी जवळ आली आहे। या अंदाजानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय बैठकीमध्ये घेतला आहे। तर बघा, पीएमचा 20वा आणि नमोचा 7वा हप्ता हा पेरणीला पैसे नसल्याने हा उद्देश लक्षात ठेवून राज्य सरकार व केंद्र सरकारद्वारे आता उद्याच पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे हे सोडण्यात येणार आहेत। जर आता तुमचे या 18 जिल्ह्यांमध्ये नाव असेल तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। पहा, 4000 रुपये सोडले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 4 महिन्यातून एकदा हप्ता येत असतो असे सर्व शेतकऱ्यांना वाटते, म्हणल्याच्या नंतर थोडा वेळ हा लागणारच आहे। परंतु शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। केंद्र सरकार आणि भाजप सरकार आणि आपलं राज्य म्हणजेच की महाराष्ट्र, येथे पण भाजप सरकार या दोघांनी विचार करून शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडाफार सरकारचा हातभार लागावा याकरिता पैसे देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। यामध्ये आपल्या राज्यातील 36 जिल्हे आहेत। आता हे 36 जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये 2 टप्पे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। उद्या दुपारी 3 वाजता पीएम किसान योजनेचा 20वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या 18 जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाणार आहे। त्याचप्रमाणे पुढील आठवड्यामध्ये पुढच्या 18 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत। आता याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे पैसे एकदम 36 जिल्ह्यांमध्ये सोडणे शक्य नाही। यामध्ये काही अडचणी सुद्धा येऊ शकतात, पैसे अडकले जातात। त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। म्हणजेच बैठकीमध्ये सुद्धा असा निर्णय घेण्यात आलेला आहे की 2 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जाणार आहेत। आता उद्या कोणकोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया। बघा, या 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये उद्या नमोचे 2000 आणि पीएम किसानचे 2000 असे टोटल मिळून 4000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, मान्सून पाऊस जवळ येत आहे। पेरणीची तयारी करत असताना शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधी खरेदी करण्यासाठी थोडाफार हातभार लागावा म्हणून राज्य सरकार या ठिकाणी आता तुम्हाला लवकरच हे पैसे पाठवणार आहे। बघा, एका मिनिटातच आपण या ठिकाणी आता जिल्हे पाहून घेणार आहोत। ते 18 जिल्हे पाहून घेणार आहोत, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला या 2 योजनांचे पैसे म्हणजेच तुमचा हप्ता आहे, तुमच्या हक्काची रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। बघा, शेतकऱ्यांची पेरणी जवळ येत असल्याचे लक्षात घेऊन सरकारने हे पैसे देणार असल्याचे सांगितले आहे। आता आपण ते 18 जिल्हे पाहणार आहोत। सरकार व राज्य सरकार मिळून 4000 रुपये देण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये उद्या पहिल्या दिवशी 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। या 18 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी 4000 रुपये एवढी रक्कम तुमच्या थेट खात्यामध्ये मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला SMS देखील येऊ शकतो, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही नवीन 18 जिल्हे कोणते आहेत ते नक्की पाहायचं आहे। या 18 जिल्ह्यांची यादी आता सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। पहा, 18 जिल्हे कोणकोणते आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये उद्या तुम्हाला या ठिकाणी पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता सर्व शेतकऱ्यांना 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे यामध्ये अडचण ही निर्माण होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे उद्या वाटप होणार आहेत। आता कोणते 18 जिल्हे आहेत ते या ठिकाणी लगेच जाणून घेऊयात। पीएम किसानचा 20वा नमोचा 7वा हप्ता आता पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या या 18 जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे। आता उर्वरित जे काय 18 जिल्हे आहेत तर या 18 जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। गेल्या वेळेस पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जेव्हा शासनाने वितरित केला होता तर बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळाले नव्हते।
कारण की या ठिकाणी काय झाले, अनेक शेतकऱ्यांनी आपली KYC किंवा आधार सीडिंग तसेच लँड सीडिंग न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे हे आलेले नाहीत आणि ज्या लोकांनी हे सर्व कामे केली नाहीत त्यांच्या खात्यात या योजनेचा एकही रुपया या ठिकाणी मिळालेला नाही। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना 19व्या हप्त्यापासून या ठिकाणी वंचित हे राहावे लागले होते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा अद्यापपर्यंत हे काम केलेले नसेल तर तात्काळ ही सर्व कामे करून घ्या, नाहीतर यापुढे तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे हे येणार नाहीत। त्याचप्रमाणे अनेक बँकांमध्ये हे पैसे मागच्या वेळी अडकून राहिले होते, त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे की काही मोजक्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहे। बघा मग कोणकोणत्या बँका या ठिकाणी निवडल्या गेल्या आहेत, त्या बँका आपण या ठिकाणी लगेच पाहून घेऊयात। आता शेतकरी मित्रांनो, मागच्या वेळी जो तुम्हाला PM किसान योजनेचा 19वा हप्ता मिळाला तर त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नव्हता। याचं कारण म्हणजे त्यांचे बँकेचे जे खातं आहे हे सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये नव्हते। शेतकरी मित्रांनो, आता उद्या कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहे बघा। उद्यासाठी सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून 12 खासगी बँका आणि 12 सरकारी बँका निवडल्या आहेत। या बँकेमध्ये उद्या नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा समोरील हप्ता म्हणजेच पैसे वितरित केले जाणार आहेत। मग ते बँका कोणत्या आहेत तर बघा, यामध्ये बँकांची लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। या बँका पाहिल्याच्या नंतर लगेच आपण 18 जिल्हे देखील पाहून घेऊयात। तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, पहिलीच बँक आहे ती म्हणजेच पंजाब अँड सिंध बँक, इंडियन बँक, त्यानंतर इंडिया ओव्हरसीज बँक, त्यानंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यामध्ये त्या ठिकाणी हप्ता हा मिळणार आहे। त्यानंतर कॅनरा बँक आहे, पहा कॅनरा बँकेमध्ये पण या ठिकाणी हप्ता हा मिळणार आहे। त्यानंतर युनियन बँकेमध्ये सुद्धा हा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, या सर्व बँकेमध्ये तुम्हाला उद्या हा हप्ता मिळणार आहे। त्यानंतर आहे HDFC बँक, यामध्ये सुद्धा हा हप्ता उद्या मिळणार आहे। त्यानंतर आहे कोटक महिंद्रा बँक, जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक, पोस्ट ऑफिस, या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांनी काही खाते उघडलेले असतील या ठिकाणी